पण सतत बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नव्हे. इथेच एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. डिसिजन फटीग. आपण दिवसभर छोटे छोटे निर्णय घेत असतो. यात काय कपडे घालायचे, कोणत्या मेलला आधी रिप्लाय द्यायचा, कुणाला आधी फोन करायचा, असे निर्णय घेत असतो. हे निर्णय छोटे वाटतात, पण हेच निर्णय तुमच्या मेंदूची एनर्जी हळूहळू संपवतात. आणि मग जेव्हा खऱ्या मोठ्या निर्णयाची वेळ येते तेव्हा मेंदू आधीच थकून गेलेला असतो. म्हणूनच जगातले मोठे नेते आपली डिसिजन एनर्जी फार जपून वापरतात. आणि म्हणूनच जेफ बेझोस दिवसाला फक्त 2 किंवा 3 हाय इम्पॅक्ट निर्णय घेतात. कारण त्यांना हे स्पष्ट माहित आहे, प्रत्येक अनावश्यक निर्णय हा एका महत्त्वाच्या निर्णयातून एनर्जी काढून घेतो. यशस्वी लोक जास्त निर्णय घेत नाहीत, ते योग्य निर्णयांसाठी स्वतःची एनर्जी वाचवतात. आणि म्हणूनच अनेक मोठे नेते साधेपणाकडे जातात. बराक ओबामा जवळपास रोज ब्ल्यू किंवा ग्रे सूट्स घालत असत. मार्क झुकरबर्ग बऱ्याच प्रसंगी एकाच प्रकारचा प्लेन ग्रे टी शर्ट. स्टीव्ह जॉब्सनी बरीच वर्षे एकाच प्रकारचा ब्लॅक टर्टलनेक आणि जीन्सचा युनिफॉर्म ठेवला होता. ते फॅशन ऑप्टिमाइज करत नव्हते, ते फोकस प्रोटेक्ट करत होते. त्यांचा हेतू डिसिजन फटीग कमी करून मेंटल एनर्जी कॉन्झर्व करणं हा आहे. कारण त्यांना हे उमजलं होतं की प्रत्येक अनावश्यक चॉईस हा एका मोठ्या निर्णयावर पडलेला शॅडो असतो. एनर्जी ही अमर्याद नसते, ती फायनाईट रिसोर्स आहे. तर अशा यशस्वी लोकांचा हाय एनर्जी डे ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सुरू होत नाही, तो सकाळी उठल्या क्षणी सुरू होतो. त्यांची सकाळची रुटीन कामासाठी नाही तर डिसिजन फटीग टाळण्यासाठी असते. म्हणूनच अनेक गोष्टी ते आदल्या रात्रीच ठरवतात. उद्या काय घालायचं, पहिलं काम कोणतं करायचं इत्यादी. म्हणून सकाळी त्यांची एनर्जी काय करायचं यावर नाही तर कसं उत्तम करायचं यावर खर्च होते.